विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महास्थवीर, पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर, दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, पूजनीय दोन्ही भिक्खूंचा कठीण चिवरदान समारंभ मैत्री बुद्ध विहार N11 हडको औरंगाबाद या परिसरामध्ये संपन्न होत आहे। या कठीण चिवर दान उत्सवासाठी उपस्थित असणारा पूजनीय भिक्खू संघ, भिक्खू संघामध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे गुरुवर्य पूज्य भदंत खेमधम्मोजी महास्थवीर, पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर M सत्यपालजी महास्थवीर, पूजनीय भदंत डॉक्टर इंदमजी महास्थवीर, पूजनीय भिक्खू N धम्मानंदजी स्थवीर, पूजनीय भिक्खू अनिरुद्धजी आदी संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आज या मंगलमय प्रसंगी कठीण चिवरदान उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरातून श्रद्धासंपन्न उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। हा वेळेचा सदुपयोग आहे, कारण बहुसंख्य श्रद्धासंपन्न उपासक उपासिका बाहेरगावून आलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा नाशिकला जायचं आहे। नाशिकला सायंकाळचा प्रोग्राम आहे, बुद्धरूपाची प्रतिष्ठापना, आणि त्यामुळे या वेळेमध्ये आपलंही कुशलकर्म व्हावं, पुण्यकर्म व्हावं, माझंही कुशलकर्म व्हावं, पुण्यकर्म व्हावं या उद्देशाने भिक्खू संघाच्या भोजनाच्या वेळेमध्ये जे भोजनदान जोपर्यंत भिक्खू संघाचं चालेल तोपर्यंत, त्यानंतर कंटिन्यू संघदानाचा कार्यक्रम असेल, भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचा कार्यक्रम असेल, तर या वेळेमध्ये आपण सदुपयोग करून घ्यायचा आहे। तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने वेगवेगळ्या विषयावरती भिक्खू संघाच्या धम्मदेशना आपण श्रवण केल्या। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत हा वर्षावासाचा कालावधी संपन्न झाला। अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत
दान उत्सवांचे कार्यक्रम आपणा सर्वांना अनंत आणि असीम एक कुशल कर्म पुण्यकर्म उपलब्ध करून देणारे 1 महिन्यापर्यंत हे उत्सव आता औरंगाबाद शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर इव्हन संपूर्ण जगामध्ये दान उत्सवाचे विशाल असे कार्यक्रम संपन्न होत असतात। आणि या दान उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना महान आणि असीम कुशल कर्म पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध होत असते। पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर, पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महास्थवीर यांनी यावर्षी मैत्री बुद्ध विहारामध्ये वर्षावास केला। खरं तर सुगत बोधी भंतेंचा वर्षावास खऱ्या अर्थाने झालेला आहे, कारण करुणानंद भंतेजी आणि आम्ही धमानंद भंतेजी संपूर्ण महाराष्ट्रभर वर्षावासामध्ये सुद्धा म्हणजे फिरतच होतो। काही ठराविक भगवंताच्या विनयाला अनुसरून काही काळ काही कालावधी वर्षावासामध्ये आम्ही विहारामध्ये जिथे अधिष्ठान आहे, माझं अधिष्ठान पवननगर विश्वशांती बुद्ध विहार या ठिकाणी होतं। आमचे यन धर्मानंद भंतेजी यांचं मयूरपार्क येथे संगरत्न बुद्ध विहारामध्ये अधिष्ठान होतं। आम्ही यन 13 मध्ये सुद्धा सुजाता बुद्ध विहारामध्ये धम्मदेशना देण्यासाठी जात होतो। म्हणजे जशा प्रकारचा वेळ मिळेल तशा प्रकारे औरंगाबाद शहरामध्ये राहत असताना श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना धम्मदेशना दिल्या आणि प्रोग्रामच्या निमित्ताने बाहेर सुद्धा श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना धम्मदेशना दिलेल्या आहे। सातत्याने आपण यूट्यूब चॅनलला फॉलो करता आणि त्यामुळे बऱ्याच श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी धम्मदेशना श्रवण केलेल्या आहेत। आज अत्यंत महत्त्वपूर्ण असं एक सूत्र आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी सांगणार आहे। अंगुत्तर निकायामध्ये भगवंताने वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश दिलेले आहेत। अंगुत्तर निकाय हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे। श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना बुद्ध तत्वज्ञानाचं जर वाचन करायचं असेल, चिंतन मनन करायचं असेल आणि आपल्या जीवनामध्ये सर्वांगीण उन्नती करायची असेल तर अंगुत्तर निकायामधील भगवंताच्या मूळ उपदेशाला आपण वाचन करावं, चिंतन करावं, मनन करावं, त्याचं ग्रहण करावं। तसं संपूर्ण भगवंताचे उपदेश आपणा सर्वांच्या हितासाठी असतात, सुखासाठी असतात, कल्याणासाठी असतात आणि या मानवी जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी भगवंताचे अनंत उपदेश आपल्याला सहाय्यक ठरत असतात। आणि त्यामुळे वेळेचा सदुपयोग म्हणून अत्यंत श्रद्धायुक्त भावनेने, प्रसन्न चित्ताने आणि एकाग्र चित्ताने तथागतांच्या मूळ धम्मदेशनेला आपण श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अंगुत्तर निकायामध्ये भगवंताने हा उपदेश दिला। भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये अशा प्रकारच्या 6 गोष्टी, 6 सिद्धांत, 6 तत्व भगवंताने सांगितले। या 6 तत्वाचं जर तुम्ही अनुसरण केलं, आचरण केलं, हे अत्यंत श्रेष्ठ आहे, अत्यंत महान आहे। तुमचं सांसारिक जीवन सुखपूर्वक जगण्यासाठी तथागताने सांगितलेल्या या 6 प्रकारच्या श्रेष्ठ अशा गोष्टींचं जर तुम्ही चिंतन केलं, मनन केलं आणि त्यानुसार जर जीवन जगण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सातत्यपूर्ण सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी भगवंताचा हा अनमोल असा उपदेश आपणा सर्वांना म्हणजे सहाय्यक ठरणार आहे। अत्यंत सुंदर अशी धम्म रॅली आता संपन्न झाली। अत्यंत उत्साहपूर्वक आपण सर्वच या धम्म रॅलीमध्ये सहभागी झालात आणि त्यामुळे थोड्या वेळापर्यंत आपण म्हणजे जवळपास 1-1.5 तासापर्यंत चाललात, मेहनत घेतली, परिश्रम घेतले, म्हणजे शारीरिक मेहनत आपण घेतलेली आहे। तर आता थोडं शरीराला रिलॅक्स करायचं आहे, शांत करायचं आहे
आणि शरीराला शांत करून मनाला सुद्धा शांत करायचं आहे, मनाला सुद्धा रिलॅक्स करायचा आहे. आतमध्ये भिक्खू संघ भोजन करत आहेत. तुम्ही मनाचं भोजन इथे 1 तासापर्यंत ग्रहण करायचं आहे, कारण भोजन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शरीराचं भोजन आणि मनाचं भोजन दोन प्रकारचे भोजन आहे. जिगच्छा प्रमा रोगा असं भगवंतानी म्हटलं आहे. म्हणजे शरीराचा हा जो भूक नावाचा रोग आहे, हा रोग सुद्धा मिटला पाहिजे, नष्ट झाला पाहिजे. आणि मनाचा रोग सुद्धा नष्ट झाला पाहिजे. तसं शरीराचं आपण रोजच भोजन घेत असतो, परंतु मनाचं कधीतरी आपल्याला संधी उपलब्ध होते आणि ते मनाचं भोजन आपण ग्रहण करत असतो. त्यामुळे एक अत्यंत सुवर्ण अशी ही संधी आपल्याला प्राप्त झाली. या संधीचा यथायोग्यपणे आपण सदुपयोग घ्यायचा आहे. तर भगवंताने या संसारामध्ये 6 प्रकारच्या श्रेष्ठतम अशा गोष्टी सांगितल्या आहेत, की ज्या 6 प्रकारच्या गोष्टीचं संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व जर अनुसरण करेल, आचरण करेल, तर त्या संसारिक जीवनामध्ये जे उत्पन्न होणारे दुःख असतात, या उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या दुःखाला तथागतांच्या या श्रेष्ठ सिद्धांताचं अनुसरण करून आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो. तर क्रमशः थोड्या वेळामध्ये आपण हा तथागतांचा श्रेष्ठ उपदेश श्रवण करूया. भगवंत असे म्हणतात की श्रेष्ठतम दर्शन कोणते? दर्शन, श्रेष्ठतम दर्शन. दर्शन म्हणजे पाहणे, दर्शन म्हणजे बघणे. मनुष्याच्या जीवनामध्ये श्रेष्ठ दर्शन कोणतं आहे? श्रेष्ठ पाहणे कोणतं आहे? तर अनेक प्रकारे आपण पाहत असतो. जसं हत्तीला पाहतो, घोड्याला पाहतो, प्राण्याला पाहतो, मनुष्यांना पाहतो. म्हणजे आपल्या भोवताल जे जे काही आपल्याला दिसतं, त्या सर्व प्रकारच्या गोष्टीला आपण पाहत असतो, त्याचं दर्शन आपण घेत असतो. परंतु भगवंत असे म्हणतात की याला श्रेष्ठतम दर्शन मी म्हणत नाही, याला श्रेष्ठतम दर्शन मी समजत नाही. कारण हे बाह्य दृष्टिकोनातून अशा प्रकारचं दृश्य आपण बघत असतो, अशा प्रकारच्या वस्तू आपण बघत असतो. आणि अशा प्रकारच्या वस्तू, अशा प्रकारचं दर्शन आपण जेव्हा जेव्हा घेत असतो, तर हे दर्शन घेत असताना, म्हणजे बाह्य दर्शन जेव्हा जेव्हा आपण घेतो, हे दर्शन घेत असताना तो दृष्टिकोन, ज्याला भगवंताने सम्यक दृष्टी असं म्हटलेलं आहे. आपण जे काही बघत असतो, या बघण्याला जर श्रेष्ठतम आपल्याकडे दृष्टिकोन असेल, राईट व्ह्यू आपल्याकडे असेल, आर्य अष्टांगिक मार्गामधील पहिलं तत्व जे भगवंताने सांगितलं, ज्याला सम्यक दृष्टी असं म्हटलं आहे. म्हणजे मनुष्याचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन जर सम्यक असेल, योग्य असेल, म्हणजे बघत असताना दर्शन आपण घेत आहोत, दर्शन आपण घेत आहोत, आपण बघत आहोत, तर हे श्रेष्ठतम दर्शन कोणतं आहे? श्रेष्ठतम दर्शन कशा प्रकारचं आहे? बाह्य वस्तूंना बघत असताना भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या सर्व वस्तू जेव्हा आपण बघत असतो, या श्रेष्ठ प्रकारच्या वस्तूला जर आपण बघितलं असेल आणि त्या वस्तूंमध्ये जर आपला दृष्टिकोन जर सम्यक नसेल, आपला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तर ते योग्य नसेल, चांगल्या प्रकारचा नसेल, तर ते दर्शन आपलं श्रेष्ठतम ठरू शकत नाही. कारण आपण बाह्य ज्या काही वस्तू बघत असतो, बाह्य ज्या ज्या गोष्टी आपण बघत असतो, तर बाह्य दिसणाऱ्या वस्तू असतील, बाह्य दिसणाऱ्या गोष्टी असतील, तर त्या बाह्य गोष्टीमध्ये असणारी जी सत्यता आहे, ती सत्यता पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे असला पाहिजे, ज्याला सम्यक दृष्टिकोन असं भगवंतानी म्हटलं आहे. आणि हा सम्यक दृष्टिकोन जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला धारण करायचा आहे, तर अशा प्रकारे मनुष्य या संसारामध्ये योग्य प्रकारचं दर्शन घेऊ शकतो. मग योग्य प्रकारचं दर्शन कोणतं आहे? ज्याला बाह्य दर्शन आपण म्हणतो, तर हे बाह्य दर्शन म्हणजे ग्राम्य आहे, हीन दर्जाचा आहे, त्याच्यामुळे आपलं हित होत नाही,
आपलं कल्याण होत नाही, आपल्याला सुख लाभत नाही. मग आपल्याला सुख लाभण्यासाठी कोणतं दर्शन असावं? आपल्याला सुख लाभण्यासाठी कशा प्रकारचं आपण दर्शन घ्यावं? कारण दर्शन घेण्याच्या ज्या पद्धती आहेत तर अनेक प्रकारच्या पद्धती आहेत. अनेक लोक दर्शन घेतात, पशुपक्ष्यांचं लोक दर्शन घेतात, दगडधोंड्याचं लोक दर्शन घेतात, ईश्वरवादाच्या संदर्भामध्ये लोक दर्शन घेतात. म्हणजे मनुष्याचा जशा प्रकारचा दृष्टिकोन आहे तशा प्रकारे मनुष्य या संसारामध्ये दर्शन घेत असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. परंतु अशा प्रकारच्या दर्शनाने युक्त असणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. मग दर्शन कशाचं करावं? तर तथागतांच्या श्रेष्ठ सद्धमाचं आपण दर्शन केलं पाहिजे. तथागतांच्या श्रेष्ठ श्रावक संघाचं आपण दर्शन केलं पाहिजे. म्हणजे तथागतांचं दर्शन जेव्हा आपण करतो, श्रावक संघाचं जेव्हा आपण दर्शन करत असतो, तर दर्शन केल्यानंतर म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जो आपण ज्या काही वस्तू बघत असतो, म्हणजे बघता क्षणी जर आपल्या चित्तामध्ये तशा प्रकारचा प्रसन्न भाव जर उत्पन्न झाला असेल तर तो प्रसन्न भाव आपल्या मनाला प्रमुदित करण्यासाठी, आपल्या मनाला सहाय्यक ठरण्यासाठी सहाय्यक ठरत असतो. श्रद्धेचं दर्शन म्हणजे श्रद्धेच्या द्वारा जेव्हा आपण दर्शन घेत असतो, बघा मनुष्याच्या जीवनामध्ये जर सम्यक श्रद्धा असेल, योग्य श्रद्धा असेल, तर त्या श्रद्धेच्या द्वारा मनुष्य योग्य प्रकारे दर्शन घेत असतो. तथागतांचं दर्शन घेतो, तथागतांच्या सद्धमाचं दर्शन घेतो, तथागतांच्या भिक्खू संघाचं दर्शन घेत असतो. कारण दर्शन घेतल्यानंतर आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे, आपलं मन आनंदी झालं पाहिजे, आपलं मन प्रमुदित झालं पाहिजे. आपलं मन जर प्रमुदित होत असेल तर तथागतांच्या रूपाकडे जेव्हा आपण बघतो, तथागतांचं श्रेष्ठ दर्शन कसं घ्यायचं, तथागतांच्या सद्धमाचं श्रेष्ठ दर्शन कसं घ्यायचं, भिक्खू संघाचं श्रेष्ठ दर्शन कसं घ्यायचं? दर्शन घेणे म्हणजे केवळ पाया पडणे नव्हे. दर्शन घेणे म्हणजे असे हात जोडणे. अनेक लोक असे हात जोडतात आणि हात जोडल्यानंतर दर्शन केल्यानंतर पाया पडल्यानंतर आपलं कल्याण होते असा जो भाव आहे बिलकुल होत नाही. केवळ हात जोडल्याने, पाया पडल्याने आणि मी हात जोडतो, मी पाया पडतो आणि मला जे काही करायचं ते मी करतो, असं जर मानसिकता असेल तर या दर्शनाने सुख प्राप्त होत नाही. या दर्शनाने मनुष्याचं कधी कल्याण होत नाही. तर दर्शन घेत असताना आपण नेमकं कशाचं दर्शन घेत आहोत, आपला दर्शन घेण्यामागचा उद्देश काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि ही भावना, ही चेतना जर आपल्या चित्तामध्ये असेल, आपल्या मनामध्ये असेल, तर योग्य प्रकारचं दर्शन आपण घेत असतो. मग बुद्धाचं दर्शन कसं घ्यावं? तर बुद्धाचं दर्शन घेत असताना आपण बुद्ध वंदनेमध्ये बुद्धाच्या गुणांचं वर्णन करत असतो, ज्यामध्ये 9 प्रकारचे गुण आहे. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो अशा प्रकारचे 9 गुण आहे. या 9 गुणाचं यथायोग्यपणे आपण आचरण केलं पाहिजे, त्याला जाणलं पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे. तथागतांच्या गुणांचं वर्णन जेव्हा आपण ऐकतो, श्रवण करतो आणि त्यानुसार जीवन जगतो, तर खऱ्या अर्थाने तथागतांचं दर्शन घेणे असं होतं. मला वाटतं आज या कार्यक्रमामध्ये पूजनीय भिक्खू करुणानंद स्थविर यांनी या वर्षावासाच्या कालावधीमध्ये बुद्ध गुणांचं, धम्म गुणांचं आणि संघ गुणांचं वर्णन केलेलं आहे. पूजनीय भिक्खू या धम्मानंद स्थविर यांनी सुद्धा मयूर पार्कच्या विहारामध्ये बुद्ध गुण, धम्मगुण आणि संघ गुणांचं वर्णन केलं आहे. या 3 गुणांच्या वर्णनांचं पुस्तक त्यांनी म्हणजे प्रिंट केलं, प्रकाशित, आज प्रकाशन बहुतेक आज आहे असं वाटतं. तर ते प्रकाशित पुस्तक सुद्धा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे बुद्ध गुण कसे आहे आपण केवळ आता वंदनेमध्ये म्हणजे पुस्तकामध्ये केवळ बघितलं आहे. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो, म्हणजे हे जे केवळ आपण वाचतो, थोडक्यामध्ये त्याचं विश्लेषण, केवळ त्याचा अर्थ आपल्याला दिला गेला आहे. परंतु प्रॉपर इतिपिसो म्हणजे काय, भगवा म्हणजे काय, अरहंत म्हणजे काय, सम्यक संबुद्ध म्हणजे काय, विद्याचरण म्हणजे काय, या सर्व शब्दांचा शब्दशः अर्थ अत्यंत विस्तार रूपाने आपण जाणून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे.
आणि त्यामुळे तथागतांच्या 9 गुणांचं यथार्थ रूपाने जर आपण दर्शन घेतलं, त्याला जाणलं, त्याला समजून घेतलं, तर निश्चितपणे आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते. त्याचप्रमाणे धम्माचं यथार्थ रूपाने म्हणजे धम्मामध्ये असणारे जे काही 6 गुण आहे, स्वाकातो भगवता धम्मो, अशा प्रकारचे जे 6 गुण आहे, या 6 गुणाचं यथार्थपणे भगवंताच्या धम्मामध्ये असणारे जे 6 गुण आहे, या 6 गुणाला जाणणे, समजून घेणे, त्याचं चिंतन मनन करणे, यथार्थ रूपाने त्याला समजून घेणे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याला धम्माचं दर्शन असं म्हणतात. त्यानंतर संघामध्ये असणारे जे काही 9 गुण आहे, त्या 9 गुणाला जाणणे, त्या 9 गुणाला समजून घेणे, यथार्थ रूपाने त्या 9 गुणाचं आचरण आपल्या जीवनामध्ये करणे, त्याला संघ दर्शन असं म्हणतात. म्हणजे बुद्धाचे गुण, धम्माचे गुण आणि संघाचे गुण यथार्थ रूपाने आपण जाणले, समजून घेतलं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर त्याला श्रेष्ठ दर्शन असं म्हटलं जातं. त्याला श्रेष्ठ दर्शन आपण समजू शकतो. अशा प्रकारचं श्रेष्ठ दर्शन आपण यथार्थ रूपाने आपल्या जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि भगवंत असे म्हणतात की हे श्रेष्ठ दर्शन जर तुमच्या जीवनामध्ये असेल, या दृष्टीने जर तुम्ही श्रेष्ठ दर्शन जर घेत असाल, तर तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. परंतु या दृष्टीने जर तुम्ही श्रेष्ठ दर्शन घेणार नाही, या दृष्टीने जर तुम्ही श्रेष्ठ दर्शनाला जाणणार नाही, समजून घेणार नाही, तर त्याला श्रेष्ठ दर्शन म्हटलं जात नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला दुःख मुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करायची आहे, ज्या मनुष्याला पूर्णतः दुःखमुक्त व्हायचं आहे, तर त्या मनुष्याने तथागताने सांगितलेल्या यथार्थ रूपाने या दर्शनाला समजून घेतलं पाहिजे, या श्रेष्ठ दर्शनाला आपण ग्रहण केलं पाहिजे. हा पहिला सिद्धांत, हे पहिलं तत्व आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर दुसरं दर्शन आहे, ज्याला श्रेष्ठतम श्रवण असं म्हटलं आहे. श्रेष्ठतम श्रवण, आपल्या जीवनामध्ये श्रवण आपण जे जे काही करत असतो ते अत्यंत श्रेष्ठतम असावं, ते अत्यंत चांगल्या प्रकारचं असावं. कारण अनेक प्रकारचं श्रवण आपण करत असतो, म्हणजे ऐकतो आपण, अनेक प्रकारचं ऐकतो आपण, गाणे सुद्धा आपण ऐकतो, आपण गीत सुद्धा ऐकतो, किंवा अन्य प्रकारे आपण विण्याचा आवाज सुद्धा ऐकतो, तारेचा आवाज सुद्धा ऐकतो. म्हणजे या संसारामध्ये जे जे काही आहे, की या संसारामध्ये श्रेष्ठतम श्रवण कोणतं आहे? श्रवण करणे. आपण श्रवण करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं आपण श्रवण करतो. श्रेष्ठतम श्रवण कशाला म्हटलं आहे? अनेक प्रकारचं आपण श्रवण करत असतो, चांगलंही श्रवण करतो, वाईटही श्रवण करतो. आपण गाणे ऐकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकतो, विणेचा आवाज ऐकतो, तारेचा आवाज ऐकतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं आपण श्रवण करत असतो. भगवंत असे म्हणतात की हे श्रवण करू नये असं नाही आहे. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये गीत गात असेल, गाणे म्हणत असेल, किंवा अन्य प्रकारचं जे काही संगीत आपण श्रवण करत असेल, ऐकत असेल, तर याला म्हणजे ऐकू नये असं नाही म्हटलं भगवंताने. परंतु हे जे श्रवण आहे, हे श्रवण आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठतम श्रवण आपण बघत आहोत. म्हणजे श्रेष्ठतम श्रवण कशाला म्हटलं आहे भगवंताने? भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जे ज्ञान आपण ग्रहण करत असतो, म्हणजे वाचून आपण ज्ञान ग्रहण करतो, ऐकून आपण ज्ञान ग्रहण करतो, आपण आपल्या डोळ्याने जे काही आपण बघत असतो ते सुद्धा आपण बघून सुद्धा ज्ञान ग्रहण करत असतो. परंतु सर्वात अधिक ज्ञान जर आपण कशाद्वारा ग्रहण करत असेल, तर ते श्रवण, म्हणजे ऐकून ऐकून आपण अधिक ज्ञानाला ग्रहण करत असतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे श्रेष्ठतम श्रवण आहे, म्हणजे आपण नेमकं कशाचं श्रवण केलं पाहिजे, आपण काय ऐकलं पाहिजे, म्हणजे कोणतं ऐकल्यानंतर आपलं हित होईल, कोणतं ऐकल्यानंतर आपलं कल्याण होईल, काय श्रवण केल्यानंतर आपलं कल्याण होईल. भगवंताने 7 प्रकारची धन सांगितल्या. त्या 7 प्रकारच्या धनामध्ये भगवंताने श्रवण धन सुद्धा म्हटलं आहे. म्हणजे जे काही आपण श्रवण ज्ञान प्राप्त करत असतो, ऐकून ऐकून जे काही ज्ञान आपण प्राप्त करत असतो, तर ते ज्ञान सुद्धा
आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असते। आणि त्यामुळे नेमका आपण काय श्रवण केलं पाहिजे, तर तथागताने सांगितलेला जो श्रेष्ठतम उपदेश आहे, श्रेष्ठतम धम्म आहे, श्रेष्ठतम विनय आहे, या धम्म आणि विनयाला आपण श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपण ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जसं आपण धम्मदेशना श्रवण करता, आता धम्मदेशना आपण श्रवण करत आहात, याच्यानंतर सुद्धा आपण श्रवण करत आहात, आणि वर्षानुवर्ष आपण धम्मदेशना श्रवण करत असतो। बघा, श्रेष्ठतम श्रवण जर नसेल, श्रेष्ठतम श्रवण जर नसेल, योग्य प्रकारे जर आपण धम्माला श्रवण करत नसेल, तर आपल्याला त्या श्रवणाच्या द्वारा उत्पन्न होणारा जो लाभ आहे, मिळणारा जो फायदा आहे, तर तो मिळणारा फायदा प्राप्त होऊ शकत नाही। बघा, बौद्ध साहित्याचं जर तुम्ही चिंतन केलं, वाचन केलं, मनन केलं, तर भगवंत जेव्हा जेव्हा उपदेश करत होते, भगवंत उपदेश करत असत, उपदेश करण्याची भगवंताची एक विशेष शैली असते, विशेष पद्धत असते। भगवंत सुरुवातीला दानकथा सांगायचे, त्यानंतर शीलकथा सांगायचे, स्वर्गकथा नरककथा भगवंत सांगायचे, त्यानंतर दानाचे लाभ, शीलाचे लाभ भगवंत सांगायचे, कामवासनेचे दुष्परिणाम काय होतात हे भगवंत सांगायचे। आणि जेव्हा संपूर्ण जनसमूहाचं चित्त प्रसन्न झाल्यानंतर, म्हणजे संपूर्ण जी काही समोरची परिषद आहे तिचं, त्या परिषदेचं चित्त प्रसन्न झाल्यानंतर भगवंत श्रेष्ठ 4 आर्य सत्याची देशना देत असत। आणि देशना देत असताना भगवंत संपूर्ण त्या जनसमूहाच्या चित्ताचं अवलोकन करायचे, म्हणजे एवढे जे काही समोर लोक बसलेले आहे भगवंताच्या समोर, त्या संपूर्ण लोकांच्या चित्ताचं भगवंत अवलोकन करत असत, आणि त्याच्या चित्ताला ग्राह्य धरून भगवंत उपदेश करत असत। ऐकणाऱ्याला असं वाटायचं की भगवंत मला सांगत आहेत, आणि त्यामुळे अत्यंत प्रसन्न चित्ताने सर्व लोक धम्मदेशना श्रवण करत। श्रेष्ठतम जर श्रवण असेल, जर तुम्ही वाचन केलं, चिंतन केलं, मनन केलं, तर आपल्या लक्षामध्ये येऊ शकते की भगवंताने उपदेश दिल्याबरोबर काही लोक श्रोतापन्न व्हायचे, काही लोक सकृतागामी होत असत, काही लोक अनागामी होत असत, काही लोक अरहंत होत असत, आणि भगवंताने उपदेश दिल्याबरोबर ते भगवंताकडे यायचे आणि भगवंताला म्हणायचे की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान किती अलौकिक आहे, भगवान ज्याप्रमाणे एखादं गुप्त धन असावं ते गुप्त धन सहज उघड व्हावं, भगवान अंधारामध्ये दिवा प्रकाशित व्हावा, अंधार पूर्णपणे नष्ट व्हावा, भगवान ज्याप्रमाणे एखाद्या भरकटलेल्या मनुष्याला रस्ता दिसावा, अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा देऊन, दृष्टांत देऊन भगवंताने हा धम्म प्रकाशित केला आहे। भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, आजपासून मी धम्माला शरण जातो, आजपासून मी संघाला शरण जातो, अशा प्रकारचा भाव उद्गार भगवंताने देशना दिल्यानंतर लोकांच्या मुखातून निघत असे। का निघत असे? कारण त्यांचं जे श्रवण आहे ते श्रेष्ठतम असायचं। ते श्रवण करत असताना अत्यंत एकाग्र चित्ताने, अत्यंत प्रसन्न चित्ताने, प्रमुदित चित्ताने आणि आनंदी चित्ताने भगवंताच्या देशनेला ते श्रवण करत असत। कारण श्रवण मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आपण जे काही ऐकत असतो, आता एवढे लोक मी ऑब्झर्व करत आहे, अनेक लोकांना, तसे माझे चेहऱ्याचं ज्ञान खूप चांगलं आहे। चेहरा म्हणजे मनुष्याकडे बघून मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारचा असतो हे सहज समजतं, त्याला चेहरा असं म्हटलं आहे। तर मी तुमचं जे संपूर्ण लोकांचं ऑब्झर्व करत आहे, तर बरेच लोकांचं चित्त हे चंचल आहे, बऱ्याच लोकांचं चित्त चंचल आहे। धम्मदेशना आपण श्रवण करत आहोत। तुम्ही प्रवचनच ऐकायले ना, गाण्याचा कार्यक्रम नाही बरं, यावर्षी बंदीजीने गाण्याचा कार्यक्रम ठेवला नाही, नाही तर तुम्हाला असं वाटतं की गाण्याचा कार्यक्रम असेल, यावर्षी बिलकुल गाण्याचा कार्यक्रम नाही आहे। तुम्ही धम्मदेशना श्रवण करण्यासाठीच आला आहात, आणि धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जेव्हा आपण येत असतो, आपल्या जीवनाचा उद्देश आपण ठरवला पाहिजे की माझ्या जीवनाचा नेमका उद्देश काय आहे, मी कशासाठी आलो आहे, मला नेमकं काय करायचं आहे, आणि मला जे करायचं आहे त्यासाठीच मी आलो आहे, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये आपण निर्माण करून
धम्मदेशनेला बसलं पाहिजे. धम्मदेशना श्रवण करत असताना आपण तशा प्रकारचं अधिष्ठान केलं पाहिजे की 1 तासापर्यंत, 2 तासापर्यंत, 3 तासापर्यंत मी एकाग्र चित्ताने धम्मदेशना श्रवण करणार आहे. कारण माझं श्रवण हे श्रेष्ठतम असावं. ऐकायचं म्हणून ऐकू नव्हे, ऐकायचं म्हणून ऐकू नव्हे. जर समजून घ्या, कार्यक्रमामधून तुम्ही घरी गेलात आणि तुम्हाला विचारलं की आज प्रवचन कुणाकुणाचे झाले, काय काय सांगितलं भंतेजीने. बरेच लोक म्हणतात की आज धम्मदेशना खूप चांगल्या झाल्या, खूपच चांगले बोलले भंतेजी, मस्त बोलले. काय बोलले? खूपच चांगले बोलले. काय बोलले? खूप भारी बोल. अहो काय बोलले ते तर सांगा. नाही लय भारी बोलले भंतेजी, आपल्याला सांगताच येत नाही ना. म्हणजे नेमकं आपण काय ऐकलं हे आपल्याला सांगताच येत नाही. ऐक ना, श्रवण करण्याचे 4 प्रकार भगवंताने सांगितले. काही काही लोक एकाग्र चित्ताने ऐकतात, एकदम मन लावून एकाग्र चित्ताने श्रवण करतात आणि श्रवण करताना तर एकदम शांत करतात, पण जेव्हा ते उठतात जाग्यावरून जागच्या जागी टाकून देतात, जागच्या जागी ते टाकून देत असतात. हा एक प्रकार आहे. काही काही लोक एकाग्र चित्ताने ऐकतात, उठताना सुद्धा सावध उठतात आणि सावध उठल्यानंतर खाली टाकून देतात. काही काही लोक श्रवण करताना अत्यंत एकाग्र चित्ताने श्रवण करतात, उठताना सुद्धा त्या ठिकाणी सावधपणे उठतात. रस्त्याने जाताना मात्र सांडत सांडत जातात, घरापर्यंत काय जात नाही, कारण त्यांचा पदर काही मजबूत नसते, सारा पदर फाटकाच. आणि सारा पदर फाटका असल्यामुळे दुःखच दुःख आहे जीवनामध्ये. घरापर्यंत सुद्धा काही काही लोक त्या श्रवणाला घेऊन जात नाहीत. काही काही लोक श्रद्धापूर्वक श्रवण करतात, उठताना सुद्धा सावधपणे उठतात, घरी जाताना सुद्धा अत्यंत सावधपणे जातात, घरी गेल्यानंतर ध्यान मनन चिंतन करतात आणि तो उपदेश आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपल्याला घेऊन जाण्यासाठी काही सहाय्यक ठरतो का याचं चिंतन मनन करतात, ज्याला श्रेष्ठतम श्रवण भगवंतानी असं म्हटलं. या दृष्टीने जर भगवंताच्या उपदेशाला आपण श्रवण करत असेल तर त्याला श्रेष्ठतम श्रवण असं म्हटलं जातं. आणि केवळ ऐकायचं म्हणून जर आपण ऐकलं असेल, नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे अशी भावना जर आपली असेल तर त्याला श्रेष्ठतम श्रवण म्हटल्या जात नाही. आपण आता अनेक म्हणजे आपल्या कुशल कर्मामुळे, पुण्यकर्मामुळे आपल्याकडे श्रवण करण्याचे अनेक माध्यम आहेत, वेगवेगळ्या प्रकारची माध्यम आहेत. आणि इथे हा जो जनसमूह म्हणजे आलेला आहे तर केवळ YouTube वरती भंतेंच्या धम्मदेशना श्रवण करून अनेक उपासक उपासिका बुद्ध तत्वज्ञानाशी, बुद्ध धम्माशी जुळालेल्या आहे. कारण त्यांनी घरी राहून सुद्धा म्हणजे श्रेष्ठतम जे दर्शन आहे, जसं मोबाईल आहे, मोबाईलचा सदुपयोग चांगल्याही कामासाठी होतो आणि वाईट कामासाठी सुद्धा होतो. चांगल्या कामासाठी फार कमी लोक करतात, वाईट कामासाठी त्याचा अधिक उपयोग होतो. खोटं बोलण्याचं सगळ्यात चांगलं माध्यम जर कोणतं असेल तर मोबाईल आहे. एक ना, मोबाईलवर सर्रास लोक खोटं बोलतात. इथं जर असेल तर घरी यावं म्हणतात, घरी जर असेल तर बाहेर यावं म्हणतात. म्हणजे खोटं बोलण्याचं सुद्धा माध्यम आहे किंवा अनेक प्रकारचं ते माध्यम आहे. परंतु जे लोक चांगल्या प्रकारे त्या मोबाईलचा सदुपयोग करू इच्छितात तर त्या लोकांना रोज आणि रोज बरोबर एक सकाळी 6 वाजता धम्मदेशना पडते दी ग्रेट हॅपीनेस YouTube चॅनल वरती. पुन्हा 7:30 वाजल्यानंतर पुन्हा दुसरी धम्मदेशना पडते प्युरिटी ऑफ माइंड या YouTube चॅनलच्या द्वारा. आणि संध्याकाळी पुन्हा 6 वाजता सर्च रिसर्च या YouTube चॅनलच्या द्वारा धम्मदेशना पडते. बाकी अनेक भिषू टाकत असतील, परंतु आम्ही तिघं मात्र सातत्याने धम्मदेशना YouTube वरती टाकत असतो. आणि त्यामुळे मोबाईलमध्ये तुम्हाला रोज आणि रोज धम्मदेशना श्रवण करायला सुद्धा मिळत असते. इतर गाणे ऐकण्यापेक्षा, ऐक ना, तारक मेहता उलटा चष्मा पाहण्यापेक्षा, ऐक ना, लोक ते तारक मेहताच्या नादी लागले. असं म्हणतात आता सध्या सगळ्यात मोठा जर एपिसोड कोणता असेल तर तो तारक मेहताचा आहे. त्या तारक मेहताला सोडून अनेक लोक आता धम्मदेशनेकडे वळाले. आणि त्यामुळे कुठे आपण वेळ घालतोय, कुठे आपण काय श्रवण करतोय, काय ऐकतोय, काय बघतोय याकडे मात्र लोकांचं लक्ष नाही. आणि त्यामुळे नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, नेमकं आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे न समजल्यामुळे आपलं श्रेष्ठतम श्रवण हे बिघडत चाललेलं आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठतम श्रवण आपण ग्रहण केलं पाहिजे. केवळ आणि केवळ तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशीला आपण श्रवण केलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, या संसारामध्ये
केवळ 2 गोष्टी आपण केल्या पाहिजे. म्हणजे भिक्षूंना सांगितलं म्हणजे केवळ भिक्षूंसाठी त्या नाही आहेत, तर उपासकांसाठी सुद्धा आहे. आपल्या जीवनामध्ये केवळ 2 गोष्टी आपण कराव्या नित्यनेमाने. जेव्हा आपण एकांतामध्ये असतो तेव्हा ध्यान मनन चिंतन आपण करावं. आपल्या कर्माच्या संदर्भामध्ये आपण चिंतन करावं, आपल्या वर्तणुकीच्या संदर्भामध्ये आपण चिंतन करावं, आपल्या आचरणाच्या संदर्भामध्ये आपण चिंतन करावं. आणि जेव्हा आपल्या सोबत कोणी असेल तर आपण धम्मचर्चा करावी, चांगल्या गोष्टीबद्दल चर्चा करावी, कुणाची निंदानलस्ती करू नये, कुणाची चहाडी चुगली करू नये, कुणासोबत व्यर्थ बडबड करू नये. म्हणजे अशा प्रकारचे 2 कार्य आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने आपण केले पाहिजे. त्याला श्रेष्ठतम श्रवण असं म्हटलं. हे दुसरं कर्म, हे दुसरा तत्व आपण आपल्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे. त्यानंतर तिसरं तत्व सांगताना भगवंत असे म्हणतात की श्रेष्ठतम लाभ आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. लाभ, मनुष्याला लाभ अत्यंत प्रिय आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लाभ आपल्या जीवनामध्ये असतात. कुणाला सौंदर्याचा लाभ असतो, कुणाला धनसंपत्तीचा लाभ असतो, कुणाला बाह्य संपत्तीचा लाभ असतो, कुणाला आप्तेष्टांचा नातेवाईकांचा लाभ असतो, कुणाला प्रिय वस्तूंचा लाभ असतो. म्हणजे या संसारामध्ये अनेक प्रकारचे लाभ आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे लाभ आपल्याला प्राप्त होत असतात. आणि हे बाह्य जे लाभ आहे, या बाह्य लाभाला भगवंत असे म्हणतात मी श्रेष्ठ लाभ बनत नाही. हा लाभ मिळू नये असं नाही आहे. हा लाभ सुद्धा संसारिक लोकांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्याकडे धनाचा लाभ असावा, आपल्याला संपत्तीचा लाभ असावा, आपल्याला बाह्य सुखसुविधेचा लाभ असावा. म्हणजे संसारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा लाभ आपल्याला प्राप्त व्हावा. आणि तो प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा केले पाहिजे. आपण प्रयत्न सुद्धा केले पाहिजे, आपण मेहनत घेतली पाहिजे, परिश्रम घेतला पाहिजे, सम्यक मार्गाने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे हा लाभ सुद्धा प्राप्त होण्यासाठी. परंतु भगवंत असे म्हणतात याला श्रेष्ठ लाभ म्हणत नाही. हा सर्वोत्तम लाभ नाही आहे, हा क्षणिक लाभ आहे. काही वेळेपुरता, काही काळापुरता हा लाभ तुम्हाला आहे. तर श्रेष्ठतम लाभ कोणता आहे? भगवंत असे म्हणतात या संसारामध्ये जर तुम्ही सम्यक दृष्टीला अनुसरून या श्रेष्ठतम लाभाला जर प्राप्त करसाल, या श्रेष्ठतम लाभाला जर तुम्ही जाणसाल, तर तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या दुःखाला तुम्ही पूर्णपणे नष्ट करू शकता, नाहीस करू शकता. मग श्रेष्ठतम लाभ कोणता आहे? तर श्रेष्ठतम लाभ आहे श्रद्धायुक्त चित्ताने दान पुण्य करणे. हा सर्वात अगोदर श्रेष्ठतम असा लाभ आहे. अत्यंत प्रसन्न चित्ताने, अत्यंत श्रद्धेने आपण आपल्या जीवनामध्ये दान पुण्य करणे. कारण दान पुण्य कर्म करण्यासाठी मनाची जी मानसिकता लागते ती मानसिकता सहजासहजी उत्पन्न होत नाही. आणि त्यामुळे ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये हा कुशल भाव आहे, तर हा मनुष्य त्या कुशल भावनेच्या द्वारा दान पुण्य करत असतो. दान पुण्य हा त्या मनुष्यांच्या जीवनामध्ये अत्यंत श्रेष्ठतम असा लाभ आहे. मनुष्य जीवन अत्यंत दुर्लभ आहे. आणि या दुर्लभ जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी श्रेष्ठतम लाभाला आपण प्राप्त केलं पाहिजे. ते श्रेष्ठतम लाभ कोणते आहे? तर भगवंत असे म्हणतात की दान पुण्य करणे हा आपल्या जीवनातील श्रेष्ठतम असा लाभ आहे. यथा योग्यपणे जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होते तेव्हा तेव्हा आपण दान पुण्य केलं पाहिजे. त्यानंतर दुसरा श्रेष्ठतम लाभ शील पालनाचा आहे. शील पालन हे आपल्या जीवनातील अत्यंत महत्वपूर्ण असा लाभ आहे. सातत्याने आपण शील पालन करावं. उपोषण दिनाच्या निमित्ताने, खरं तर आज मला वाटतं उपोषण दिन आहे, उपोषण दिनाच्या निमित्ताने आपण उपोषण शील धारण करून 8 शीलाचं पालन करावं. म्हणजे शील पालन करणे हा ग्रस्त लोकांच्या जीवनामध्ये दुसरा लाभ आहे. त्यानंतर प्रज्ञेचा अभ्यास करणे हा तिसरा लाभ आहे. जसं आनापानसतीची भावना असेल, विपश्यनेची भावना असेल, ध्यान मनन चिंतन करणे असेल, तर हा तिसरा लाभ आहे. हे 3 लाभ आपल्या जीवनामध्ये आपण धारण केल्यानंतर, या 3 लाभाला परिपूर्ण आपण केल्यानंतर समोरील लाभ आपल्याला प्राप्त होत असतात, ज्याला श्रोतापन्न
सकृतागामी, अनागामी आणि अनंत असं म्हटलं आहे. ही 4 प्रकारची मार्ग आणि 4 प्रकारची फळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतात. हा लाभ आपल्या जीवनामध्ये आपण धारण केला पाहिजे आणि त्यामुळे याला श्रेष्ठतम लाभ असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, श्रेष्ठतम शिक्षण म्हणजे काय. आता मी शॉर्टकट घेणार आहे, नंतर पुन्हा वाटलंच तर चॅनलवरती याला सविस्तरपणे मी सांगेन. तर श्रेष्ठतम शिक्षण म्हणजे काय, तर भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण आपण घेत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या कला आपण आपल्या जीवनामध्ये आपण संपादन करत असतो. वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण, वेगवेगळ्या प्रकारच्या कला संपादन करणे हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिक्षण हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जसं वर्तमान काळामध्ये जीवन जगण्यासाठी शालेय शिक्षण आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शालेय शिक्षणामुळे आपल्या भौतिक सर्वांगीण प्रकारची उन्नती आपली होऊ शकते आणि त्यामुळे शालेय शिक्षण आपण घेतलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या कला आपण संपादन केल्या पाहिजे आणि ह्या कला संपादन करता करता आपल्या जीवनामध्ये धम्म आणि विनयाचं सुद्धा आपण शिक्षण घेतलं पाहिजे. धम्म आणि विनयाचं सुद्धा प्रशिक्षण आपण आपल्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे. या धम्म आणि विनयाचं जर आपण सातत्याने चांगल्या प्रकारचं जर प्रशिक्षण आपण संपादन केलं असेल तर त्याला श्रेष्ठ शिक्षण असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर शेवटचं तत्व आहे ज्याला परिचर्या असं म्हटलं आहे. श्रेष्ठतम परिचर्या कोणती आहे, तर श्रेष्ठतम परिचर्या सांगत असताना भगवंत असे म्हणतात की सेवा ही सर्वात श्रेष्ठ परिचर्या आहे. जे सातत्याने आपण सेवाभाव, सेवा वृत्ती आपल्या मनामध्ये आपण धारण केली पाहिजे. मग वेगवेगळ्या प्रकारच्या आपण सेवा करत असतो. आपल्या मातापित्यांची सेवा करतो, आपल्या पतीची, आपल्या पत्नीची आपण सेवा करतो, आपल्या मुलाबाळांची आपण सेवा करतो, आपल्या आप्तेष्टांची, नातेवाईकांची आपण सेवा करतो. एखादा आजारी असेल, रोगी असेल, त्या रोगी व्यक्तींची आपण सेवा करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा या संसारामध्ये मनुष्य करत असतो. भगवंत असे म्हणतात याला श्रेष्ठतम सेवा म्हणत नाही, याला श्रेष्ठतम परिचर्या असं म्हणत नाहीत. ही तर सेवा करावीच, ही करू नये असं नाही आहे, बिलकुल नाही आहे. संसारामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याने ह्या सेवा केल्या पाहिजे आणि त्याने कराव्या. परंतु सर्वश्रेष्ठ जर परिचर्या कोणती असेल तर ती सेवा म्हणजे भिक्खू संघाची सेवा आहे, तथागतांची सेवा आहे, आजारी व्यक्तींची सेवा आहे. भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला असं वाटतं की माझी सेवा करावी, प्रत्यक्ष बुद्धांची सेवा करावी, तर त्या मनुष्याने आपल्या जीवनामध्ये आजारी व्यक्तींची सेवा केली पाहिजे. म्हणजे सातत्याने जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये भिक्खू संघाची सेवा करतो, भिक्खू संघाच्या सेवेमध्ये आपला वेळ देतो, भिक्खू संघाची सेवा इमाने इतबारे करतो, प्रामाणिकपणे करत असतो, तर त्या सेवेला भगवंताने सर्वश्रेष्ठ सेवा अशी म्हटलं आहे. भिक्खू संघाची का सेवा करावी, कशासाठी सेवा करावी, कारण भगवंताच्या विनयाला अनुसरून जर तुमच्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य जर तुम्हाला संपादन करायचं असेल तर भिक्खू संघाची सेवा आपण केली पाहिजे. सातत्याने भिक्खू संघ लोकांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतो. सातत्याने आपलं संपूर्ण जीवन भिक्खू संघ बुद्ध शासनामध्ये समर्पित करत असतो आणि त्यामुळे भिक्खू संघाची सेवा आपण केली पाहिजे. मग कशी करावी सेवा, भिक्खू संघात सेवा करण्याचं काय माध्यम आहे, तर भगवंत असे म्हणतात की भिक्खू संघाची सेवा आपण भोजन दानाच्या द्वारा करतो. जसं पूजनीय भिक्खू संघाला आपण अत्यंत स्वादिष्ट असं भोजन दान दिलं, भोजन दान देऊन आपण भिक्खू संघाची सेवा करू शकतो. भिक्खू संघाला जसं आपण चिवर वस्त्र, काशाय वस्त्र दान देऊन, परिष्कार आदी दान देऊन सेवा करत आहात, भिक्खू संघाला चिवर दान करून आपण भिक्खू संघाची सेवा करू शकतो. भिक्खू संघाला औषधी दान देऊन सुद्धा, एखादा आजारी भिक्खू असेल तर आजारी भिक्खूंना आपण औषधीचं दान देऊन सुद्धा भिक्खू संघाची सेवा करू शकतो. किंवा भिक्खू संघाला राहण्यासाठी निवासस्थान देऊन आपण भिक्खू संघाची सेवा करू शकतो. ही 4 प्रकारची भिक्खू संघाची सेवा
आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे। आणि अशा प्रकारे जर आपण भिक्खू संघाची सेवा करत असेल, सातत्याने हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म आपण करत असेल, आम्ही आता फिरतो, खरोखर श्रद्धासंपन्न उपासक उपासिका अत्यंत म्हणजे 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा उत्पन्न होणारे अनेक उपासक उपासिका आता तयार होत आहेत। आम्ही जेव्हा प्रवास करत असतो तर प्रवासामध्ये अनेक उपासक उपासिका आम्हाला भेटतात, खूप चांगल्या प्रकारचे ते काळजी घेतात, त्यांना संधी जशीशी उपलब्ध होईल तशा प्रकारचे ते सेवा करत असतात। आणि रोज विशेष रूपाने रोज आणि रोज आमच्या प्रती उपासक उपासिका मंगल मैत्री करतात। आणि जे मेसेज आम्हाला येतो, युट्यूबला सुद्धा मेसेज येतो किंवा पर्सनली सुद्धा मेसेज येतो, तर म्हणते जी तुम्ही खूप फिरत आहात, तुम्ही खूप प्रचार प्रसार करता, म्हणजे त्याला मंगल मैत्री ते आमच्या प्रती करतात। आणि भिक्खू संघाच्या प्रती अशा प्रकारची मंगल मैत्रीची भावना आपण सातत्याने केली पाहिजे। तसं काही लोक टीका पण करतात, केवळ म्हणजे स्तुती सुमन उधळतील असंच नाही आहे, किंवा चांगलेच लोक सर्व भिक्षूंना म्हणतात असंही नाही आहे, तर भिक्षूंवरती टीका करणारे सुद्धा लोक, म्हणजे तोंडसुख ज्याला आपण म्हणतो, तोंडसुख घेणारे लोक सुद्धा काही कमी नाहीत, असे टीकात्मक सुद्धा बोलणारे आहेत। तर मला असं म्हणायचं आहे की आपण केवळ फेसबुकवरती बोलून, व्हॉट्सअपवरती बोलून, किंवा आपण फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम फक्त शेअर झालवा, म्हणजे नेमका आपण काय करतो, काय बोलतो, कशा प्रकारचं चिंतन करतो, याचा विचार आपण केला पाहिजे। आपल्याच्यानं जर एखादी चांगली गोष्ट करणं होत नाही, किंवा आपण चांगली गोष्ट लोकांना देऊ शकत नाही, तर ती गोष्ट आपण केली नाही पाहिजे। लोकांमध्ये निगेटिव्हिटी निर्माण होईल, एक दृष्टिकोन लोकांमध्ये चुकीचा निर्माण होईल, अशा प्रकारचं कोणतंही कृत्य आपल्याकडून केलं नाही पाहिजे। जर एवढा उत्साह आपल्यामध्ये आहे, एवढा आनंद आपल्यामध्ये आहे, एवढी तळमळ आपल्यामध्ये आहे, एवढी जर तळमळ आपल्याला आहे, भिक्षुनी धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे, सातत्याने घरोघर फिरलं पाहिजे, ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे भिक्खूने प्रचार प्रसार केला पाहिजे, असं जर वाटत आहे आणि तशी इच्छा आपली होत आहे, परंतु भिक्षू तसं काम करत नाही आहेत असं आपल्याला वाटत आहे, तर आपण सुद्धा तरुण आहात, आपलं सुद्धा तारुण्य आपण भिक्खू संघामध्ये द्यावं, आपण स्वतः भिक्षू बनावं, आणि आपण स्वतः भिक्षू बनून आपण म्हणजे आपल्या कृतीतून दाखवावं की कशा प्रकारे आदर्श भिक्षू असतो, कशा प्रकारे भिक्षू धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो। केवळ व्हॉट्सअपवरती बोलून, फेसबुकवरती बोलून धम्माचा प्रचार आणि प्रसार होत नसतो। सातत्याने तुम्ही अनेक लोक आता बघता, कंटिन्यू आम्ही म्हणजे करुणानंद भंतीजे असतील, ज्ञानरक्षक भंतीजे असतील, धम्मानंद भंतीजे असतील, सातत्याने आम्ही रोज आणि रोज कुठे ना कुठे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी फिरत असतो, सातत्याने कंटिन्यू आम्ही फिरतो। म्हणजे लोक फिरताना सुद्धा लोकांना असं वाटतं फिरतच राहतात, विहारामध्ये राहिले तर लोक असं म्हणतात भंतीजी विहारात राहतात, ध्यान करताना लोक म्हणतात भंतीजी ध्यानच करतात, म्हणजे नेमकं करावं तरी काय? मन आहे घोड्यावर बसण्याला घोड्यावर बसू देत नाहीत, पायी चालण्याला पायी चालू देत नाहीत, म्हणजे अशा प्रकारची निगेटिव्हिटी भावना आपल्या चित्तामध्ये जर आपण निर्माण केली असेल तर आपलं हित होणार नाही, आपलं सुख होणार नाही, आपलं कल्याण होणार नाही। आणि त्यामुळे आपण पॉझिटिव्हिटी निर्माण केली पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मक विचार आपण लोकांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आम्ही गाडी घेतली 8 महिने झाले, 8 महिन्यामध्ये तुम्हाला विश्वास वाटणार नाही, 40,000 किलोमीटर गाडी फिरलेली आहे फक्त 8 महिन्यामध्ये। मग 8 महिन्यामध्ये जर 40,000 किलोमीटर गाडी फिरते, ती का जागेवर बसून राहिली का? म्हणजे जेव्हा आम्ही फिरतोय, लोकांमध्ये जातो, तेव्हा तर गाडी 40,000 किलोमीटर झालेली आहे। आणि त्यामुळे मला सांगायचं हे आहे की ज्याला श्रेष्ठ चर्या असं म्हटलं आहे, सेवा अशी म्हटलं आहे, तर निगेटिव्हिटी न निर्माण करता सकारात्मक दृष्टिकोन आपण लोकांना दिला पाहिजे, पॉझिटिव्हिटी आपण लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे, बाबासाहेब असं म्हणतात की धम्मरथाची 4 चाके आहेत, भिक्षू, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका। भिक्षू तर धम्माचा प्रचार प्रसार करतातच, सातत्याने फिरतातच, आपली ही जबाबदारी आहे आपण सुद्धा बाबासाहेबांचा एक श्रेष्ठ अनुयायी म्हणून आपलं कर्तव्य का आहे, आपली नैतिक जबाबदारी का आहे, याचं भान आपण स्वतः सुद्धा ठेवावं। आणि फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा सोशल मीडिया असेल, या सोशल मीडियावरती विचारपूर्वक आपण पोस्ट केल्या पाहिजे,
कुठल्याही प्रकारची पोस्ट आपण करू नये की ज्या पोस्टमुळे समाजामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होईल किंवा समाजामध्ये किंतु परंतुची भावना निर्माण होईल. भिक्खू संघ हा सदा सर्व काळ तथागतांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सातत्याने फिरत आहे. असं एक गाव नसेल, असं एक खेडा नसेल की ज्या खेड्यामध्ये पूजनीय भदंत खेमोधम्मजी मास्तर गेले नसतील. महाराष्ट्रामध्ये असं एकही खेडं नसेल, एकही गाव नसेल की ज्या गावामध्ये भंतेजी गेले नसतील, त्यांचा धम्मरथ गेला नसेल. संपूर्ण महाराष्ट्रभर भंतेनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. तोच वारसा आम्ही भंतेचा पुढे नेत आहोत. सातत्याने लोकांच्या विनंतीला मान देऊन वेगवेगळ्या प्रकारे धम्मदेशना वेगवेगळ्या गावामध्ये आम्ही जात आहोत. आणि त्यामुळे मला सांगायचं हेच आहे की भिक्खू संघाला आपण बळ द्यावं. आपण मायबाप आहात, आपण सर्व काही त्यांची चांगल्या प्रकारे सेवा करू शकता. आणि त्यामुळे सातत्याने एक चांगल्या प्रकारे बाबासाहेबांच्या या धम्म मिशनला गतिमान करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. आता लगेच मला नाशिकला निघायचं आहे. लोक म्हणतात धम्माचा प्रचार प्रसार करत नाही. आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मला नाशिकला पोहोचायचं आहे. म्हणजे इथे सुद्धा येऊन लगेच आता मला निघावं लागणार आहे. म्हणजे मी केवळ स्वतःचा मोठेपणा म्हणून हे सांगत नाही आहे, तर भिक्षू जशा पद्धतीने त्यांना प्रचार प्रसार करता येत असेल तशा पद्धतीने करत असतात. सांगायचं तात्पर्य आहे की सातत्याने आम्ही फिरतो, अनेक भिक्षू फिरतात, धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. आपलं पाठबळ, आपली मंगल मैत्री, आपली करुणा हे फार मोठं भिक्खू संघाचं पाठबळ आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण भिक्खू संघाची सेवा करावी, दान पुण्य करावं, सील पालन करावं, आपलं स्वतःचं कल्याण करावं, मांगलिक करून घ्यावं. वेळेच्या अभावी अधिक न बोलता थोडं जास्त बोललो. पूजनीय भिक्खू संघाला क्षमा याचना करतो. वेळ भरपूर झालेला आहे, त्यामुळे अधिक न बोलता इथेच ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.